कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी सुरू. महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग, तुकडे करू अशा कामराला धमक्या, जीवाला धोका असल्यामुळेच अंतरिम जामीन द्या, कामराच्या वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा, उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल. मेळाव्यामध्ये दानवे खैरेंच्या पाया पडल्यामुळे वादही मिटला. नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना, 32 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर. आमच्या शिबिरामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न, दंगलीसाठी भाजपवाले आधी मुहूर्त काढतात. नाशिकमधील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये सव्वा तास डिनर डिप्लोमसी. आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता. मंत्री उदय सामंतही बैठकीमध्ये हजर. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, भिडे गुरुजी विसरले असतील. राजू पाटलांच्या ट्विट नंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क. संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना. कुत्रा चावल्याचा खटला फास्ट्रॅकवर चालला पाहिजे. आमदार अमोल मिटकरी यांचा खोचक टोला. अजित पवार यांच्याकडे सर्व पक्ष गेल्यामुळे शरद पवारांकडे फावला वेळ. त्यांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरून काढतात. पवारांनी स्वतः हवा तसा इतिहास लिहावा. गोपीचंद पडळकर यांची टीका. मी बीड पोलिसांना शरण येणार, व्हिडिओ शेअर करत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंची माहिती. कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा काही दिवसांपूर्वी कासलेंचा दावा. पुण्यातील साखर संकुलातील बैठकीच्या निमित्ताने 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. 10 दिवसात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची तिसरी घटना. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींच्या विरुद्ध आरोपपत्र. देशभरात ईडी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं. दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा दलाचा फौजफाटा. गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून चौकशी. काल 6 तास चौकशीनंतर आज पुन्हा चौकशी. सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ. सोनं 97,500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर. धावत्या रेल्वे गाडीमध्ये आता एटीएम सुविधा उपलब्ध. मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सुविधा सुरू. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार. पाकिस्तानी व्यक्तीने दुबईत 2 भारतीय नागरिकांची हत्या. दोघांचे पार्थिव विमानानं भारतामध्ये आणणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.